प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. म्हणून आपल्याकडे मुलगा मुलीला बघायला आल्याच्या नंतर हरणीच्या पावलाने किंवा गजगामिनी म्हणजे भारदस्त हत्तीनीच्या पावलानं मुलगी त्या बैठकीत तांब्या घेऊन येत असते किंवा पाण्याचा पेला घेऊन येत असते. आणि कुलवान घराण्यात वाढलेली मुलगी अशी लवत चोपत तिथं बसत असती. अशी एक मुलगी पाहिली आणि त्या समोरच्यांनी सांगितलं, जरा हातात तिची हालत होती गिलास घेऊन आल्यावर. मी म्हणलं, तुला हाटेली उठवायची होती का? तिच्या हातातली गिलास पडायले. अरे कुलवान घराण्यातली मुलगी आहे ती, सात्विक कुळात वाढलेली आहे, नवीन माणसाच्या समोर लाजत असती. ह्या विश्वाच्या मालकानं टाकलेला सद्गुण माझ्या भारतातल्या माईवर आहे. तो ती लाजली आणि मध्ये गेली. बाबा आई, बाबा आई, एक राजा आलेत बाहेर. वाकत वाकत वडील बाहेर आले, मुजरा केला. तो चिनर जन्माला जग्या शेवटचा पुरावा झाली. एवढं सांगतो आता. पुढाऱ्याची महाराजाची मिनटं मोठाले असतात ते. चांगलं गाव. मला वाटतं जलयुक्त शिवारामध्ये फार चांगलं नाविन्य तुमच्या गावात आहे. स्वतःहून साहेबांनी ते काम अतुलरावांनी केलं. मस्त छानसं. खूप काम चांगलं. काय होतं माहिती आहे का, ज्या मातीत आपला जन्म झाला आहे त्या मातीतल्या लोकांचे सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण मोठे होत असतो. मी नेहमी म्हणत असतो, उदाहरणार्थ गिरगावकर असेल, कोण असेल, गुरुजी तुमची चाल चांगली म्हणून लोक तुम्हाला बोलीत आहेत. पण तुम्हाला कधी बोलीत येत माहिती आहे का, तुमच्या चालीला लोक चांगलं म्हणतात म्हणून यजमान तुम्हाला बोलवते तर नारळ देतात. हो, मग मला सांगा, यजमानानं तुमचा केलेला सत्कार पचण्यासाठी समोरच्या जनतेचे आशीर्वाद गरजेचे असतात. ह्या जनतेनं आपल्यावर आशीर्वाद केलेत म्हणून आपल्याला लोकांनी इथं बसिले. ही ताकद आहे. तसं गावातला एखादा व्यक्ती, ताई तुम्ही राजकीय क्षेत्रात मोठ्या झाल्या, तुमचे पती परमेश्वर शैक्षणिक क्षेत्रात फार मोठ्या हुद्द्यावर पदावर आहेत, ही एकमेव ह्या भूमीची ताकद आहे, ह्या मारुतीरायांची ताकद आहे. या गावातील सात्विक जेवढे वयस्कर लोक आहेत, सात्विक बरं का, त्या सात्विक प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्यावर पडला म्हणून तुम्ही मोठे झालात. आणि मोठ्या झालेल्या माणसांनी या ऋणातून मुक्त होऊच शकत नाही, पण त्याच्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही फार सुंदर काम करता. तुमच्या कामाला मुजरा. चांगलं काम करत जा माणसानं, चांगलं. मी या मताचा माणूस आहे. एखाद्याला जर बँक क्षेत्रात मोठी नोकरी लागली असेल तर त्यानं गोरगरीब शेतकऱ्याला मदत करावा, त्याचे लेकरं त्याला म्हातारपणी नीट सांभाळतील. आणि ज्या अधिकाऱ्यांनी जर गोरगरीब शेतकऱ्याला मदत नाही केली तर त्याचे पोरं जित्यापणीच त्याचे अंगुठे घेतील. झोपीतच 7-12 कोरा. असं नको करू सोमळ्या. त्या ताब्यात बँक दिली, अरे एजंट आला की पटकन क्रॉप लोन पास होते आणि गरीब शेतकरी आला की त्याला चक्रा मारायला लावतो. तुही बसायची जागा अशी हानीन, तुही बसायची जागा अशी हानीन की तुला 2-3 महिने खाली बसताच याचं नाही. विठाला गुडघ्यापासून कमरापासून बसायची जागा लाल बुंद करतो. तू बेटा, तुला खुर्ची दिली बसायला आणि शेतकऱ्याला क्रॉप लोन द्यायला नाकारतो. एजंट आला की पटकन देतो. असं नाही करायला पाहिजे. हो, बिलकुल नाही. चांगलं काम मला तरुणांनी सांगितलं. जलयुक्त शिवारामध्ये अतुलरावांचं फार मोठं योगदान. चला, वाकत वाकत ती व्यक्ती बाहेर आली. जी सरकार, मुलगी तुझी? अरे तुरच हस्तनापूरचं राजे ते या तुझी आहे मुलगी? जी, हिच्या सोबत लग्न करण्याची माझी इच्छा आहे. भारी कुछ 95 वर्षाचं म्हातार. गुरुजी लग्न करण्याची इच्छा झाली. कसं द्यावं वाटन मला सांगा बरं बापाला. नको म्हणते. नाही देणार म्हणते. नाही म्हणू शकत नाही. लग्नच करायचं नाही. तो मधला मुद्दा 4 श्लोकाचा नाही सांगत. असू द्या, पुढं सरकू आपण. म्हातारं फन करीत घरी आलो. महाराज तुमच्या वयातला मुलगा होता, 22 वर्षाचा तरुण मुलगा. विचारलं, बाबा चेहरा लालबुंद झाला काय? हे ते पोरगी देत नाही मला. क्या बात आहे, का देत नाही? तू जाऊन विचार.
घोड्यावर 22 वर्षाचं पोरग बसलं घोड्यावर. आणि कोण पोरगी देत नाही विचारलं नाही. घोड्याला थाप हाणली, टाच हाणली आणि वाकून कानात विचारलं, वडील जिथं थांबले होते तिथं घेऊन जा. इतकं घोडं हुशार, इतकं घोडं हुशार. काही काहीचे कुत्रे इतके हुशार. तुमच्याकडे कापस नसते वाटतं जास्त, आहेत का? हो, पोट्ट कापूस किती चोट्टे घरी जाते म्हणून कुत्र्याला मोकळं सोडलं आणि कंपाऊंडचं गेट लावलं आपा. हो पंडितराव. आणि मालकानं कुत्र्याला सांगितलं, चोट्टे कापूस नेते बरं का आपल्या घरातला, गेटवर बसून राह. कुत्रं बसून राहिलं आणि पट्ट्यानं मागच्या खिडकी वाट कापूस शिकला. मग कुत्रं चांगलं का पोट्ट चांगलं? होय आपा. कुत्रे इतके काय काय कुत्रे हुशार येतो. हो अहो काय कायला कुत्रे इतक्या पण आकली नाहीत. ज्या बापानं जन्म दिलाय म्हणून तू बेट्या मोठा झालास, ज्या बापाने संस्कार केले म्हणून समाजात वागण्याची तुला दिशा मिळाली, त्या बापाने कृपा केली म्हणून तुला 25 लाखाची गाडी बसायला भेटली. त्या बापाला कधी कधी बाजूच्या सीटवर बसव ना. पण गुरुजी तसं होत नाही. चालवायला हे बसत आहे आणि माणसं बसायच्या सीटवर कुत्रं बसित आहे. लय कुत्र्याला कळत नाही कुत्रं कुठं बसवा. लय कुत्र्याला कळत नाही कुत्रं कुठं बसवा. इतके कुत्रे येडगळेत काही काही. अरे कुत्र्या, त्या बापाने तपश्चर्या केली, तुरी उदयाला आली म्हणून तू इथे आहेस. तुम्ही पुढे बसलेला एक एक माणूस 50-50 गिरगावकर आवताला झुपीन. इतके श्रीमंत आहेत तुम्ही पुढे बसलेले. गुरुजी कोणाचा अंत घेताच येत नाही, कोण किती श्रीमंत असेल. पण 50-50 गिरगावकर आवताला झुपणारे श्रीमंत माणसं गेल्या 1.25 तासापासून पठ्ठ्याच्या पुढे बसलात. सांगू ताकद कोणाची? जिनं जन्म दिलाय त्या माईची. ज्यानं संस्कार केलेत त्या पित्याची कृपा आहे. ती कृपा आहे. नाही इसरायला पाहिजे मायबापाला. सगळ्यात मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. तितकं पुण्यच नाही कशात. मला असं वाटतंय आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्या मुलाला पंढरपुरातला मालक मानितोय. नाही त्याच्याकडे गेला तरी पण, हो नाही त्याच्याकडे पंढरपुरातल्या मालकाकडे तो मुलगा नाही जरी गेला तर सर्व तीर्थ सुद्धा मानते. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, किंवा सकल तीर्थाची जी का जाण माता पितरे. इतकी ताकद आई वडिलांच्या पायात आहे. कानात सांगितलं घोड्याला चल घेऊन जाय, तिथं उभंच केलं घोडं, तिथं उभं राहिलं. 22 वर्षाचा असा लखलखता उगवता सूर्य बघितल्याच्या नंतर पोरीच्या अंतकरणात भाव जागा झाला. असा पती मला भेटावा. सवयराजे, त्या पोरीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघितल्याच्या नंतर याच्या लक्षात आलं या तरुणाच्या की आपल्याकडं कामात्मक दृष्टीने बघती. पण लक्षात आलं बापानं हिला मनातून बायको मानले. बाप किती वर्षाचा होता? 95 वर्षाचा. मनातून बायको मानले. आपण हिला पत्नी न मानता माय म्हणा. पटकन शब्द पडला माय. अंतकरणाला पान लागले. इतकं दुःख झालं साहेब त्या पोरीच्या. आतमध्ये गेली, सांगितलं बाहेर कोण आले. बापानं आईनं पाहिलं, पोरी काय सुंदर व्यक्ती. असा जर आम्हाला जावाई भेटला आणि तुला जर पती भेटला तर. पोरगी रडू लागली. तो चिनर जन्माला जे घ्या, हो कामन क्रोध ज्यानं जिंकलाय तो नर आहे. तर आई वडील म्हणले, पोरी इतकं सुंदर पोरग पाहिलं तू रडती कस काय? ती म्हणली, त्याच्या सौंदर्याला बघून मनानं मानते, पण ते घोड्याहून उतरायच्या आधीच मला माय म्हणले. आता ती मला बायको म्हणून कसं स्वीकारेल? माय तुझ्या बाबांना बाहेर पाठव. आले बाहेर. कोण? आमका आमक नाव आहे. काही वेळापूर्वी माझे वडील आलते. जी. हस्तनापूरचे राजे. जी. तुमच्या मुलीसोबत त्यांची लग्न करण्याची इच्छा आहे.
टप 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 पोरीच्या बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. तुम्ही राजे माणसं आहेत, बळे शक्ती बोलू नये, आमचं काय चलन तुमच्या पुढे. पण लक्षात घ्या, पोरीचा बाप 5 मिनिटाकरता तुम्ही व्हा, तर तुम्ही 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला पोरगी देतान का पपळ बाबा? असा पोरीच्या बापानं 22 वर्षाच्या व्यक्तीला प्रश्न केला. त्यांनी एकच सांगितलं, माझे वडील म्हातारे आहेत म्हणून देत नाहीत. छे, पाणी घेतलं हातावून, संकल्प सोडला, ममं तारुण्य यज्जायते पितृतुल्य अस्ति तेषु. 22 वर्षाचं तारुण्य बापाला गेलं आणि पोरग 95 वर्षाचं म्हातारं झालं. सांगा बरं, इथे एखादं पोरग आहे का? ही ज्याच्या चित्ताची भूमिका आहे, इतका ज्याचा कामावर जय आहे, पकड आहे, तोची नर जन्मला जगी, त्याला नर म्हणायचं. त्याला हे मोकाट सोसाट सुटलेल्या मनुष्य देहरूपी धारण करणाऱ्या नालायक कुत्र्याला नर म्हणत नसते. अभ्यास किती असेल फपाळ बाबा मोजल्या जात नाही. अभंग किती पाठ असतील मोजायचे नाही. संस्कृत किती येत असेल मोजायचं नाही. किती सुंदर गाता येते मोजायचं नाही. किती बोल वाजिता येते मोजायचे नाही. कीर्तन किती चांगलं बोलतोस मोजायचं नाही. स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणत असेल तर तू महाराजाच्या यादीत. त्यानं महाराज म्हणून घ्यायचंय. ही तुकोबरायच्या जीवनातली भूमिका. काम नाही अंगी, इतकं गोड, इतकं गोड. पा मारुतीरायांचा अधिकार. दहारुद्र प्रसन्न केले रावणाने. कामावर जय प्राप्त करणारी माणसं किती मोठी असतात. थान घेऊ नका. जरी 11 वाजले असले तरी सोडच 10-15 मिनिटं पुढं सरकतो. मला असं वाटतं मागच्यानं उठावं, मग मी बी सोडितो. सरकतो 10-5 मिनिटं, काही ताण घेऊ नका. किती कामावर पकड मारुती राहायची शेवटच्या टप्प्यात सांगतो. एक व्यक्ती शिकारी करता जंगलात गेली. काही माणसं म्हणले ते सात्विक होते, मग शिकार कस काय करीत होते? अरे येडगळेस का काय तू? शेपुडीनं हत्तीची सोंड कशाला शिंगानं खाजवा? मूर्खपणा आहे महाराज. आगा मतंगाची या शुंडा दंडे, आजे चाचपणे विवेगे. आजा म्हणजे शेळी, कशाला चाच पटायची? त्यानं हालिल्यावर शेदडीच्या शेळ्या उडून जात्या ना. हत्ती येतो. काय होतंय गुरुजी, एखाद्याची चेष्टा करायची ना, एक तर करूच नाही, आणि हिम्मत असेल तर लायकी असली पाहिजे, त्यानं करावं. ज्याला जीवनात ज्याचा स्वर न दिला गेलाय त्यानं गाणाऱ्याच्या स्वराबद्दल काय बोलायचं? ज्याला बैलावणी थाप टाकता येत नाही त्यानं पकवाद्याच्या चुका कशाला काढायच्या? काही समज आहे का? बैलाव थाप टाकता आली पाहिजे बरं का. हिळफरा बैल उभाट्या आऊत उभाट्या हाणायचं, पण 5 वाजता आऊत सोडताना पवळ्या म्हणून पाठ थापटायची. शेपुटवरी करते बैल. हिळभर त्याच्या तोंडातून फेस पडू द्या, ते मालकाला आशीर्वाद देते. जा 5 वाजता का होत नाही, मला थाप टाकली. अरे तुला बैलाव थाप हाणता येत नाही बैला, आणि तू पकवाद्याचं इचकी तू रे सुंबळ्या. तुझी लायकी आहे का नालाय का? अहो काही ज्याच्या बाप जन्मी ही शिकपिढी आहेत माळ नाही गळ्यात, ते म्हणतात महाराज आता पहिल्यासारखे राहिलेत नाही. काय शेपटी आल्या का महाराजाला सुंबळ्या? 20 पिढ्या गेल्यात तुझ्या घरी माळ नाही. आता आमच्या इथं माळ घातली चावणं गेल्यावर, दात पडल्यावर घातली सुंबळ्या, तू महाराजाची इचकी तू का? एखाद्या महाराजाचं चुकलंय, कोणी म्हणायचं? ज्याचं आयुष्य परमार्थात गेले त्यानं. ज्याचं अख्खं आयुष्य परमार्थात गेलंय त्यानं म्हणावं, बाळो तो या ठिकाणी चुकला, मी बुटा सगट पाय धरीन, चाटीन त्याचे पाय, बुटा सगट चाटीन. का? त्या माणसानं आयुष्य परमार्थात घातलं.
ज्याचं आयुष्य दुसऱ्याच्या उचापती करण्यात गेले त्यांना आपल्या नाकात काड्या घालायच्या. काय त्याची मायवी आली, विठ्ठला 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 आता काळ बरा आलाय गुरुजी. आमच्या काळात काय होतं तुम्हाला मधुकरीत पहिलं 4-4 दिवस आज दिलेली मधुकरीतली भाकर 4-4 दिवसाच्या नंतर खाची बाजरीची भाकर शेळ्या सासून फाचे कुटके पदरात उमाल्यात बांधून. अशा परिस्थितीत परमार्थ जपला या लोकांनी. त्या लोकांनी म्हणावं, अरे असं बोल, अरे इथं हा शब्द चुकून गेलता. आणि वयस्कर माणसानं जर सांगितलं तर आमच्या वयातल्या कीर्तनकारांनी निमूटपणे माईनं सांगितल्यासारखं सहन करायचं आणि पुन्हा ती चूक करायची नाही. पण काही बी गोपनी घेऊन चित्र धरणार ते पण म्हणते महाराज हे फुकण्या तुझी काय लायकी, विठाला विठाला विठाला. शिकार करण्यासाठी एक व्यक्ती गेला. राजाने शिकार केली पाहिजे साहेब. पूर्वीच्या काळात युद्ध राजाला करावं लागायचं. नेमबाजी शिकण्यासाठी शिकार असायची. त्या व्यक्तीचं नाव होतं 22 वर्षाचं तारुण्य शिकारी करता. सुंदर तारुण्य. शिकार आटपली, घरी गेले. कुठं गेलते? शिकारी करता गेलतो. उद्या मी जाणार. दुसऱ्या दिवशी म्हातारं शिकारीला. म्हातारं गेलं शिकारीला. पण शिकार सावजाची करायला गेलं म्हातारं. आणि सावजाची शिकार करायला गेल्याच्या नंतर मन दुसरीकडेच भरकटलं. एक सुंदर मुलगी भाकरी टाकीत होती आश्रमावर. या भारतातली ताईसाहेब सुंदर मुलगी भाकरी टाकीत होती. आई वडील मधात होते. आणि म्हाताऱ्यानं पोरीकडे पाहिलं. कोण? आमका आमका नाव आहे. कोणाची मुलगी? आमक्या आमक्या व्यक्तीची. कुठे आहेत तुझे वडील? आतमध्ये आहे. बोलो. राजा होता, दिल्लीचा राजा, अख्खा भारत ताब्यात. हो, हस्तिनापूरचा राजा. लट 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 कापट पोरगी आतमध्ये गेली. हो, लाजणं हा भारतीय संस्कृतीमध्ये माझ्या या स्त्री जातीवर टाकलेला विश्वाच्या मालकानं सद्गुण आहे. काम किती धडाडीचं करावं स्त्रीनं, पण लवचिकता हा धर्म स्त्रीकडे आहे. कोमलता हा धर्म स्त्रीकडे आहे. सात्विकता हा धर्म स्त्रीकडे आहे. कोमल अंतकरण आहे स्त्रीचं. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.